2024 मेष राशींसाठी 3 महत्त्वाच्या घटना. वर्ष 2024 मध्ये मेष राशी जीवनात 3 महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. त्या घटनांचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे आणि कशा प्रकारच्या आहेत त्या घटना, चला जाणून घेऊया. मंडळी, मेष राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्ती कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये धीटपणा दाखवतात. महत्त्वाकांक्षी तर असतातच, पण तापट सुद्धा असतात. कोणत्याही समस्येला तोंड देणारे असतात, हे त्यांचे वैशिष्ट्य. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारीपणा यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नांवर अधिक विश्वास असतो आणि त्यांच्या प्रयत्नांनीच त्यांची प्रगतीची, नवनवीनची खर वाटत असतात. वर्ष 2024 मध्ये सुद्धा त्यांच्या बाबतीत असंच काहीच घडणार आहे. नक्की काय घडणार आहे ते बघूया. सुरुवात करूया आर्थिक घटनेपासून. 1. त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिती कशी असणार आहे 2024 मध्ये ते आधी बघूया. 2024 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीमध्ये सर्वसाधारण चढउतार असते. वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु तुमचे खर्चही वाढतील. जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. वर्षाच्या दरम्यान तुमच्या व्यवसायात गती येईल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पण जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल, अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा, कारण यावेळी आर्थिक नुकसान होऊ शकते. पैशाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीवर किंवा संस्थेवरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा त्यात तुमचे नुकसान 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. पण एकंदर बघता 2024 मध्ये तुमच्या आर्थिक जीवनामध्ये स्थिरता येणारे, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत, फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि ते तर तुमच्या हातात आहे. 2. आता जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची कशी स्थिती असणार आहे? नोकरीमध्ये तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. म्हणजेच काय, तर तुम्हाला प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील आणि तर तुम्हाला प्रगती दिसेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल, फक्त प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या कामात मेहनत घ्याल. भविष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर त्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जर जास्त मेहनत करावी लागेल. पण तुमचे बॉस, अर्थात तुमचे वरिष्ठ, तुमच्या कामाने 2024 मध्ये प्रभावित होणार आहे. तुम्ही तुमच्या नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर सुद्धा जाऊ शकता, म्हणजे योग आहेत. या क्षेत्रात परदेशात जाण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तसे योग ही जुळून येतील. फक्त तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध काही कट करू शकतात. त्यामुळे संशय ज्या व्यक्तींबद्दल वाटतोय त्यांच्यावर लक्ष ठेवा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर सरकारकडून तुम्हाला यावर्षी मोठी भेट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. 3. आता तुम्ही नोकरीच करत नाही, तुम्ही करता व्यवसाय, तर मग व्यवसायात तुम्हाला नफा होणार आहे का, तर व्यवसायात तुम्हाला 2024 मध्ये चांगले परिणाम बघायला मिळतील. फक्त दुसऱ्याच्या कामात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नका आणि कोणताही चुकीचं काम करू नका. कुठलाही चुकीचं काम तुम्ही यावर्षी केलं तर त्याच नुकसान तुम्हाला होणार आहे. नवीन कामाची सुरुवात मात्र करू शकता. तुम्हाला जे काही मिळवायचे ते तुम्हाला नक्कीच या वर्षात मिळेल, फक्त प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. व्यवसायात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मंडळीच्या 3 घटना मी तुम्हाला म्हटल्या, त्यातली पहिली घटना म्हणजे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की तुमचं 2024 मध्ये उत्पन्न वाढणार आहे. ही पहिली घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुम्हाला तसे योग सुद्धा 2024 आयुष्यामध्ये येतील. ही दुसरी घटना आहे.
आता तिसरी घटना काय आहे ते बघूया, पण त्या आधी जाणून घेणार आहोत तुमचे वैवाहिक जीवन कसं असणार आहे. यावर्षी तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. तुमच्या दोघांमध्ये समन्वय असेल. दोघांमध्ये प्रेमळ संवाद असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद भरेल. यावेळी मुलाच्या जन्माची संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल, कारण जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याचे योग आहे. वर्षाच्या शेवटी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा येईल. पण वर्षाच्या मध्ये मात्र तुमच्या जोडीदाराचा आरोग्य बिघडू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची. आता जे लोक शिक्षण घेत आहेत, जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी 2024 वर्ष कसा असणार आहे? तर परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मेहनत करावे लागेल. अधिक प्रयत्न करावे लागतील, पण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. परंतु त्यांनी कोणतीही परदेशी शैक्षणिक संस्था निवडताना हुशारी दाखवली पाहिजे. तज्ज्ञांचा सल्ला, माहितगार व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष जर अविचलित होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. परीक्षेबाबत थोडा त्यांना म्हणजे तुम्हाला जाणवेल, पण शिक्षणासाठी परिस्थिती मात्र चांगली आहे. परिश्रम करा, यश तुमचाच आहे. मन स्थिर ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचा अभ्यास तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, इंजिनिअरिंग आणि वैद्यक क्षेत्रामध्ये म्हणजे मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खास असणार आहे. त्यामुळे मेहनत करा, भाग्य तुम्हाला साथ देईलच. तर तिसरी घटना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास मात्र करायचा आहे. आता या 3 घटना तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या पण काही समस्या सुद्धा येणार आहेत. आणि त्या समस्यांवर उपाय काय आहे हे तुम्ही आधीच माहीत करून घ्या. आणि तो उपाय करा, म्हणजे त्या समस्यांना तोंड द्यायचं बळ तुम्हाला मिळेल. आता समस्या आणि उपायांबद्दल बोलू. मेष राशीच्या लोकांचं आरोग्य जोरात चढउतारांनी भरलेल 2024 मध्ये राहील. आपल्या आरोग्याबद्दल तुम्हाला गंभीर असण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष मात्र करू नका. वर्षाच्या सुरुवातीला आरोग्य चांगलंच राहील. काही किरकोळ तणाव तुम्हाला जाणवेल, पण बाकी आरोग्य चांगलं राहील. कामातही तुम्हाला उत्साह वाटेल. पण मधल्या काळात, वर्षाच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला साधारण काही तक्रारी आरोग्याच्या उत्पन्न होऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे लगेच जायचे काही त्रास झाला तर, पण पुढे वर्षाच्या शेवटी तुम्हाला आरोग्य उत्तम झाल्याचाही अनुभव येईल. मात्र तुम्हाला त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील. त्यासाठी चांगलं सकस आहार करणे, स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे, काही वैयक्तिक समस्यांमुळे तुम्हाला जो मानसिक तणावाचा सामना करावा लागेल त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम, ध्यान, प्राणायाम या गोष्टींची मदत करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तब्येत सुधारेल आणि तुम्ही पुन्हा तंदुरुस्त व्हाल. पण आता ज्या काही समस्या तुम्हाला करिअरमध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये ज्या काही थोड्याफार समस्या 2024 मध्ये येणारे, त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी रोज सूर्याला जेवणार्पण करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायचा. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी संकट निवारण गणेश स्तोत्राचे पठण करायचे. शक्य असेल तर पिवळ्या वस्तूंच आणि पिवळ्या अन्नपदार्थांच, जस की हरभरा डाळ, मोहरी या वस्तूंचा दान करा. त्याचबरोबर मी मगाशी म्हटल तस थोडा प्राणायाम, अनुलोम विलोम, ध्यान हे करायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि चांगल्या आरोग्यासाठी चांदीच्या ग्लासातून पाणी प्या. यातला जो उपाय करणे तुम्हाला शक्य असेल तो करा, पण नियमित करा. 2 दिवस केला, 4 दिवसांनी सोडून दिला असं करू नका.
2024 वर्ष सुरू झाल की पहिल्या दिवसापासून यातला कुठलाही एक उपाय करा जेणेकरून ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुमच्या प्रगतीच्या मार्गातल्या अडथळे उरणार नाहीत आणि 2024 या वर्षी आनंददायी जाईल.